श्री स्वामी समर्थ. 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ते 6:47 या वेळेत पूर्ण चंद्रग्रहण होईल, जे 3 तास 27 मिनिटे चालेल. हे ग्रहण आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसेल, तर भारतात चंद्रोदयानुसार वेगवेगळ्या शहरांमध्ये मर्यादित काळासाठी दिसेल. वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी होईल. ते दुपारी 3:20 सुरू होईल, तर 6:47 संपेल. तर बघा, आता हे ग्रहण ईशान्य भारतात सर्वात जास्त काळ दिसेल. ते इटानगरमध्ये सुमारे 1 तास 40 मिनिटे, कोलकातामध्ये सुमारे 1 तास 15 मिनिटे आणि पटनामध्ये सुमारे 1 तास 3 मिनिटे दिसेल. तर लखनौमध्ये सुमारे 45 मिनिटे, दिल्लीत 25 मिनिटे, भोपाळमध्ये 26 मिनिटे, चेन्नईमध्ये 29 मिनिटे आणि मुंबईत फक्त 5 मिनिटे हे ग्रहण दिसेल. आता त्याचा 12 राशीवर होणारा परिणाम आपण समजून घेणं गरजेचं आहे. हे ग्रहण मुख्यतः सिंह राशीत होणार आहे. तर बघा, आता 12 राशीवर काय परिणाम होणार आहे, प्रत्येक 12 राशीचं काय आहे, चंद्रग्रहणाच्या दिवशीचं काय राशीचं म्हणणं आहे, ह्या राशीवाल्यांसाठी कसा दिवस असणार आहे, पहा पूर्ण व्हिडिओ. मेष रास पहिली आहे. ज्यांची मेष रास आहे त्यांना चंद्रग्रहणाचा दिवस कसा जाणार आहे, तर मेष राशीवाल्यांना अचानक भावनिक चढउतार शक्य आहेत. तुम्ही जुन्या नात्याचा किंवा अपूर्ण व्यवसायाचा पुनर्विचार करत असाल. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेकडे आणि वर्तनाकडे विशेष लक्ष द्यावे. गुंतवणुकीबाबत घाईघाईने निर्णय घेणे टाळा. विद्यार्थ्यांना एकाग्रता राखण्यात काही अडचण येऊ शकते. कौटुंबिक बाबींमध्ये शांत आणि संतुलित दृष्टिकोन बाळगा. यावरती उपाय काय आहे मेष राशीवाल्यांसाठी? हनुमान चालीसा पठण करा आज, आणि तांब्याच्या भांड्यात सूर्याला जल अर्पण करा आणि लाल वस्त्र दान करा. दुसरी रास आहे वृषभ. आता वृषभ राशीवाल्यांसाठी घरगुती बाबींबाबत अचानक निर्णय येऊ शकतात. तुमच्या पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मालमत्तेशी किंवा वाहनांशी संबंधित बाबींबाबत काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी संतुलन राखणे आवश्यक असेल. भावनिक प्रतिक्रिया टाळा. आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक पावले उचलणे फायदेशीर ठरेल. संयम आणि व्यावहारिकता यश येईल. वृषभ राशीवाल्यांसाठी उपाय काय आहे, तर आज त्यांनी पांढरे कपडे दान करायचे आहेत आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. मिथुन रास. अचानक प्रवास किंवा महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा. जुन्या वादाचे निराकरण शक्य आहे. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबींमध्ये लहान गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. आत्मविश्वास राखा आणि घाई टाळा. मिथुन राशीवाल्यांसाठी उपाय काय आहे, तर बुधवारी हिरवे कपडे घाला आणि भगवान गणेशाला दुर्वा घास अर्पण करा. तर कर्क राशीवाल्यांसाठी आजचा दिवस कसा जाणार आहे? आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. अचानक खर्च वाढू शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते, अन्यथा नातेसंबंध ताणले जाऊ शकतात. एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर चर्चा शक्य आहे. कामावर स्थिरता राखा. आत्मविश्वासाने वागा आणि भावनिक निर्णय टाळा. संयम लाभदायक ठरेल. तर कर्क राशीवाल्यांसाठी उपाय काय आहे आज? शिवलिंगाला पाणी अर्पण करा आणि तांदूळ दान करा. सिंह रास. सिंह राशीवाल्यांसाठी भावनिक संवेदनशीलता वाढू शकते. एखाद्या मोठ्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. नातेसंबंधांमध्ये अहंकार टाळणे फायदेशीर ठरेल. आत्मनिरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. सकारात्मक विचार आणि संतुलन तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. सिंह राशीवाल्यांसाठी उपाय काय आहे, तर सूर्यदेवाला प्रार्थना करा आणि गहू दान करा. कन्या राशीवाल्यांसाठी आजचा चंद्रग्रहणाचा दिवस कसा जाणार आहे? अनावश्यक चिंता टाळणे आवश्यक असेल. कामाच्या ठिकाणी पडद्यामागील कामांवर लक्ष ठेवा. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. अनपेक्षित प्रवास किंवा खर्च शक्य आहे. भूतकाळातील अनुभवांमधून शिका आणि पुढे जा. ध्यान आणि आत्मनिरीक्षण फायदेशीर ठरेल. संयमाने परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. कन्या राशीवाल्यांसाठी उपाय काय आहे?
नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे मंत्र जप करा. तर तुला रास, मित्राशी मतभेद निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील, परंतु काळजीपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या सामाजिक प्रतिमेकडे लक्ष देणे महत्त्वाचे असेल. जुन्या योजनांमध्ये बदल शक्य आहे. संतुलित वर्तन किंवा व्यावहारिक विचार स्थिरता प्रदान करतील. धीर धरा. उपाय काय आहे? योग्य विधींनी महालक्ष्मीची पूजा करा. वृश्चिक राशीवाल्यांसाठी आजचा दिवस कसा जाईल? तर बघा, कामाच्या ठिकाणी अचानक बदल शक्य आहेत. वरिष्ठांशी विचारपूर्वक संवाद साधा. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तुमच्या सार्वजनिक प्रतिमेकडे लक्ष ठेवणे आवश्यक असेल. कुटुंब आणि कामात संतुलन राखा. निर्णय घेताना तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. संयम आणि रणनीतीने पुढे जाण्याने यश मिळेल. वृश्चिक राशीवाल्यांसाठी उपाय काय आहे? भगवान हनुमानाला सिंदूर अर्पण करा आणि डाळ दान करा. धनु राशीवाल्यांसाठी काय आहे? आजचा दिवस कसा जाणार आहे? तर लांबचा प्रवास नियोजित होऊ शकतो. तुम्हाला मार्गदर्शक किंवा वरिष्ठांकडून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन स्पर्धा निर्माण होतील. निर्णय घेताना घाई करू नका. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार पुढे नेतील. अनुभवातून शिकणे फायदेशीर ठरेल. धनुराशीवाल्यांसाठी आज उपाय काय आहेत? विष्णू मंदिरात केशर अर्पण करा आणि तिलक लावा. आता मकर राशीवाल्यांसाठी आजचा चंद्रग्रहणाचा दिवस कसा जाणार आहे? तर आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता ठेवा. तुम्हाला जुन्या किंवा कर्ज विमा प्रकरणाबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो. भावनिक संवेदनशीलता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची रणनीती बदलावी लागेल. तुमच्या आरोग्याकडे नीट लक्ष द्या. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या संयम आणि गोपनीयता राखणे फायदेशीर ठरेल. उपाय: गरजू किंवा अपंग व्यक्तीला जेवण द्या. आता हे कुंभ राशीवाल्यांना आजचा दिवस कसा जाणार? तर नातेसंबंधामध्ये स्पष्ट संवाद आवश्यक असेल. तुमच्या जोडीदाराशी मतभेद उद्भवू शकतात. व्यावसायिक भागीदारीत नवीन निर्णय घेणे शक्य आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्याची आवश्यकता वाढेल. भावनिक संतुलन राखा. जुना वाद मिटू शकतो. संयम आणि पारदर्शकता नातेसंबंध मजबूत करेल. यावरती उपाय काय आहे? कुंभ राशीवाल्यांसाठी तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा आणि पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. आता शेवटची मीन राशीवाल्यांसाठी आजचा दिवस कसा खास असणार आहे? तर कामाचा ताण वाढू शकतो. सहकाऱ्यांशी समन्वय राखणे आवश्यक असेल. जुन्या आरोग्य समस्या पुन्हा उद्भवू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. दैनंदिन सवयी सुधारणे फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखा. स्वयंशिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन स्थिरता प्रदान करेल. उपाय: गरजू ब्राह्मणाला जेवण द्या आणि पुस्तके दान करा. अशा पद्धतीने चंद्रग्रहणाच्या दिवशी प्रत्येक राशीला हा बदल जाणवणार आहे. प्रत्येक राशीचा अशा पद्धतीने दिवस जाणार आहे. तुमची रास कोणती? तुम्हाला त्याची माहिती मिळाली का? कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.